पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं ब्रह्मांडी साखरे नाम विस्मृतम् तेजां चरण साहित्या देवां भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भूवन्दै मुक्तये ज्ञानप्रदानकुलसत्वचनामृतं च अद्वैतभाव भटुताहितबुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुभ्यम् हरिनामामृतसेवी सावकाश मोक्षदयाचे घोष दृष्टीपुरी नित्यनाम घोषदयाचे मंदिरी पेची काशीपुरी तीर्थक्षेत्र वाराणसी तीर्थक्षेत्रानाचा या विनाशाची बाह्य नाश कैसा एखादा सामाजिक कोटी वेळा सृष्टी होती त्याची दृष्टी पाहित होती एका जनार्दने ऐसे किती झाले हरिनाम सेविले होती धन्य हरिमुखी गाता अर्पणे चिंता त्यानाय मागता जन्म घेणे. तर संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातला हा अभंग प्रत्येक रविवारी आपण हरिपाठावर अभंग घेत असतो आणि आज सुद्धा त्या ठिकाणी हरिपाठा म्हणला हा हरिनाम महाराजांची सावकाश. तुम्ही हरीच्या नामाचा अमृत सावकाश थोडस जवळ धरून बोला महाराज, आवाज तुमचा खूप लांबून येतोय त्यामुळे आवाज स्पष्ट येत नाही. थोडस हरिनामामृत जर तुम्ही सेवन कराल तर तुम्हाला मोक्षाची चिंता नाही, कारण मोक्ष सर्व सिद्धी सहित तुमच्याकडे येईल. म्हणून मोक्ष म्हणजे परमोच्च सुख, मोक्ष म्हणजे आनंद, खरा आनंद. आणि अशा प्रकारचं ते मोक्ष तुम्हाला भेटन आणि तो मोक्ष हरिनामानं भेटन. आणि म्हणून तुम्ही हरिनाम घ्या. म्हणून हरिनामानं काय भेटतं तर मोक्ष भेटतो. मोक्ष शब्दाचा अर्थ ज्या सुखात दुःख नाही ते खरं सुख. जे सुख झाला असता पुन्हा दुःख होत नाही. आणि प्रपंचामध्ये सुख होतं परंतु त्या सुखाच्या मागे दुःख असतं किंवा प्रपंचात एरवी दुःखच असतं, परंतु आपण त्या दुःखालाच आपल्याला सुख मानायची सवय लागली. म्हणून प्रपंचात पाहायला गेलं तर सर्व दुःखच आहे, परंतु उगा आपण त्याला त्या ठिकाणी त्या प्रपंचाला सजितो किंवा त्यालाच आपण आवडीनं त्या ठिकाणी विषय सेवन करतो, विषय संपादन करतो आणि त्या रमलो आपण त्याच्यामध्ये. वास्तविक काय आहे? दुःख आहे. कारण ज्याचा नाश आहे तर ते दुःख असतं. म्हणून या ठिकाणी नाश आहे. मग कशाचा नाश आहे? उपजे ते नाशे नाशिले पुनरपिदिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्मत उपजे ते नाशे. उपजे म्हणजे उत्पन्न होणार नष्ट होत. मग काय काय उपजे? जे उत्पन्न झालं ते नष्ट होत. मग काय काय उत्पन्न झालं तर सगळंच काय उत्पन्न झालं इथं. तर जग काय झालं? उत्पत्ती नाशवान आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनरपिदिसे. पण हा प्रपंच कसा आहे? उत्पन्न होणारा आणि नारा. म्हणून याला आपण सत्य म्हणायला लागलो परंतु हा टिकत नाही. आणि टिकत नाही म्हणजे खरा नाही. आणि खरा नसून आपण त्याला बळच खरं म्हणायला लागलो. आपण त्याला निघून चालला. आपण सत्य म्हणायला लागलो परंतु तो तसा राहतच नाही. म्हणून सत्य नाही, प्रपंच हा नाही जाणार. प्रपंचाबद्दल असं बोललं जातं की प्रपंच नाही जाणार. याचा अर्थ तो दिसतो तसा खरा नाही आणि हा प्रपंच स्थिर नाही. कसा आहे? अस्थिर आहे. अस्थिर आहे म्हणजे मागचं आता राहिलं नाही आणि आताचा शरीर, आताच जग, आताचे हे सर्व पदार्थ हे सुद्धा उद्या राहणार नाहीत, काही काळानंतर राहणार नाहीत. याच्यामध्ये प्रचंड बदल आहे. याच्यात बदल आहे म्हणजे हे कल्पित पदार्थ आपण त्याला सत्य मानून चालायला लागलो, परंतु हे कल्पित पदार्थ
असल्यामुळं हे काही खरे नाहीत. रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प. कारण ज्याप्रमाणे दोरीवर सर्पाचा भ्रम होतो तसा हा प्रपंच सुद्धा भासायला लागला, म्हणजे खऱ्याला नाही लक्षात घेतल्यामुळे हे खोटं आपल्याकडून आलं. वास्तविक खरं आहे. कारण या ठिकाणी मागचा आपण अभंग बघितला की आधीमध्ये अंती अवघा हरी एक, एकच अनेक एक हरी. समजा हरी असताना आपण या प्रपंचाला सत्य मानून चालायला लागलो. वास्तव काय आहे? हरी आहे. हरी आहे म्हणजे देव आहे. आणि या प्रपंच नसून देव आहे. जसं अलंकार आपण म्हणायला लागलो, परंतु अलंकार म्हणताना ते सोनं असतं. किंवा आपण कपडे मानित असताना सुद्धा तो कापूस असतो, दोरे असते, परंतु आपण त्याला कपडा म्हणतो. मग तशा प्रकारचा हा प्रपंच सुद्धा तसाच आहे की अलंकाराला आपण अलंकार म्हणणं, जसं अलंकार नसताना अलंकार मानणं, सोनं असताना अलंकार म्हणणं, तसं देव असताना याला जग म्हणणं हे चुकलेलं आहे. आणि म्हणून देवाचं नामस्मरण सतत का करा? तर देव आहे म्हणून करा. देव आहे म्हणून देवाचं नामस्मरण करा. कारण सर्व पदार्थ काही काळाचे, पण काही काळाच्या पूर्वी तरी कोण होता? देव. आणि काही काळानंतर तरी कोण आहे? देव आहे. म्हणून ह्या होणाऱ्या जाणाऱ्या वस्तूमध्ये जो स्थिर आहे तर तो परमात्मा आहे. कारण या येणारे जाण्याचं जसं अलंकार घडते आणि मोडते, सोनं त्याच्यामध्ये घडत बी नाही मोडत बी नाही. अलंकार होण्यापूर्वी बी सोनं होतं, अलंकार मोडल्यानंतर बी सोनं आहे, आणि अलंकार असताना सुद्धा सोनच आहे. म्हणजे दागिने कधी आहेत तर कधीच नाहीत, अलंकार कधी आहेत कधीच नाही. तशा प्रकारचे प्रपंच कधी आहे? कधी नाही. परंतु सगळे प्रपंचावर आसक्त आहेत, प्रपंचाला भुलले, प्रपंचाला सत्य मानलं. तुकाराम महाराज सांगते का, असे असत्य मानिला संसार, काय केले चार माझे माझे. कानाही शरण घेऊन नारायणा, कानाही वासना आवरली. वासना आवरली नाही, प्रपंचाला सत्य मानलं आणि प्रपंचाला सत्य मानून चालायला लागलं. परंतु कशाला सत्य मानलं? हा दुःखरूप प्रपंच जीवाला कधी पण सुख देऊ शकत नाही, कोणाला दिलं नाही. आणि सर्वांना आशा आहे की मला प्रपंचातून सुख मिळेल. खरा नाही तर हे त्याला काही पटत नाही. प्रपंच जर खरा असता तर प्रपंच हा टिकला असता. कारण जे खरं असतं ते टिकत असतं आणि खोटं असतं ते टिकत नसतं. म्हणून प्रपंचाला लटका मानलेला आहे. लटका व्यवहार सर्व हा संसार, वाया इरधार हरी विना. म्हणून या ठिकाणचे संबंध हे माझं तुझं हे सर्व काही एक दिवस काळाच्या वगामध्ये हे संपणार आहे. कारण काळ अनंत आहे आणि त्या अनंत काळामध्ये कितीतरी या ठिकाणी हा प्रपंच कितीतरी कोट्यावधी वेळेस उत्पन्न होतून जातो. एवढंच नाही तर हा प्रपंच प्रत्येक क्षणात सुद्धा कोटी वेळेस व्हायला लागला, जायला लागलाय. एवढा प्रचंड प्रकारचा बदल आहे, परंतु आपल्याला इतका प्रचंड बदल लक्षात का येत नाही? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगते, अंधारी गोंडिता कोलती दिशी चक्राकार आहे ती. अंधारामध्ये खोली जर हातात घेतली तर चक्रासारखी दिसते ती, परंतु वास्तविक ते चक्र नसते, ती खोलीच असते. तशा प्रकारचे हा प्रपंच दिसायला लागला तसा नाही आहे, मिथ्या आहे. आणि मिथ्या समजत नाही आपल्याला, आणि तो सत्य वाटायला लागला म्हणून सत्य नाही. आणि म्हणून आपण याला सत्य नाही म्हणता, याच्यातला देव परमात्मा त्याला पाहिलं पाहिजे. आणि हा प्रपंच तर घडणारा मोडणार आहे, शरीर तर येणारा जाणार आहे, प्रपंच नष्ट होणार आहे, उत्पन्न होणार आहे. गाणं बदलायला लागलं, वेगानं नष्ट व्हायला लागलं, वेगानं उत्पत्ती व्हायला लागली. आणि म्हणून आपण ह्या प्रपंचाच्या खोट्याच्या नादात राहून दुःख होईल आपल्याला.
म्हणून प्रपंचात राहा, परंतु खऱ्याचं भजन करा. कसं करा? तर प्रपंच संसारी असावे, असोनी नसावे. भजन करावे रात्रंदिवस, रात्रंदिवस भजन करावे रात्रंदिवस. प्रपंची असावे असो. महाराजांची रेंज गेली आहे. महाराज रेंज गेली आहे. ते का प्रपंचामध्ये असून त्याचं भजन करा. तुका म्हणे नाम त्याचे आठवावे, तेने विसरावे जन्म दुःख. तुम्ही त्याचं नामस्मरण. हरीच्या नामाचं अमृत सेवन करा, सावकाश सेवन करा, आणि मोक्ष तुमच्या पुढं भुसकट आहे. कारण भूस जसं त्या ठिकाणी असतं आणि ते काही कामी ते काही धान्य नसतं म्हणून ते उडून जातं. अशा प्रकारचे हा प्रपंच सुद्धा उडून जाणार आहे. तैसे भूस बीज एकवट, उपनिताराय गणवट. उडो ते फलकट जाणवाले. उडून जात ते फलकट आहे. तसा संसार पण काय आहे? फलकट आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत. कारण भगवंत कसा आहे? सार आहे. आणि प्रपंच कसा आहे? तर फलकट आहे, म्हणजे नासवान आहे, दिसणारा आहे, कल्पित आहे आणि खरा नाही. आणि या प्रपंचामध्ये सगळे आसक्त आहे. सगळ्यांना या ठिकाणी प्रपंचाची आवड आहे, कारण प्रपंच आवडायला लागलाय आणि म्हणून प्रपंचामध्ये आसक्त आहे. प्रपंचातल्या वस्तूमध्ये आसक्त आहे. प्रपंचाविषयी आवड आहे, आदर आहे. परंतु साधू संतांना देवाविषयी आवड निर्माण करा असं शिकवलं आपल्याला. देवाविषयी आदर निर्माण करा. प्रपंचाचा आदर करू नका, प्रपंच सत्त राहू नका. कारण प्रपंच हा काळाच्या मुखात गेलेला आहे. आणि जर का प्रपंचामध्ये जीव आसक्त राहिला तर त्याला सुद्धा काळ ग्रास केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काळाची आवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. म्हणून या ठिकाणी काय करा? तर देवाचं भजन करा. आणि देवाचं भजन करताना काय करा? देह नव्हे मी असरे, उरला उरे विठ्ठल. आणि देह आपण नाही असं जर समजिलं तर मग राहिलेला कोण आहे? तर विठ्ठल आहे. देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे मी हे सरे. उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल. म्हणून आला करा, म्हणून आला हो करा, म्हणून आला हो करा, म्हणून आला हो करा. देह नव्हे, देहाला मी म्हणणं सरू द्या. आणि मी कोण आहे लक्षात घ्या. म्हणून आला हो करा. काळ सारा चिंतने, आणि चिंतनात काळ नाही घातला तर चिंतेमध्ये काळ जाईल. चिंता आणि चिंता, चिंतनेत काळ सारा आणि चिंतेमध्ये काळ सारू नका. ज्यानं चिंतन नाही केलं तर तो चिंता करीत असतो. कारण जो चिंतन करीत नाही भगवंताचं तो संसारामध्ये आसक्त असतो. आणि संसारामधला जीव कधी पण तृप्त नसतो. तेव्हा अतृप्त आहे म्हणून त्याला नेहमीच त्या ठिकाणी काहीतरी पाहिजे. अपेक्षा वाढत्यात. कोणाच्या अपेक्षा संपल्या नाही. अपेक्षा पूर्ण करायला गेले आणि डबल अपेक्षा वाढत चालले. करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाची या पुरी वावशी. तू भवसागरात एक दिवस वाहत जाशील. कारण हा भवसागर आहे, संसार रूपी सागर आहे. आणि म्हणून तू हरिनामामृत सावकाश सेवन कर. सावकाश म्हणजे कोणतेही त्या ठिकाणी आता तू मनामध्ये गडबड ठेवू नको, घाई ठेवू नको, काहीतरी माईक पदार्थाच्या मागे लागू नको.
आणि काल्पनिक जगामध्ये या ठिकाणी तू आशा धरून वावरू नको, आशा धरून या ठिकाणी संसारात राहू नको. संसारामध्ये राहा, परंतु इच्छा रहित राहा. कोणत्याही प्रकारची, कोणत्याही पदार्थाची इच्छा मनामध्ये आसक्ती न ठेवता प्रपंचात राहा. संकल्पाभिमाया संसाराची, ही भक्ती देवाला आवडती. हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पाभिमाया संसाराची, संकल्पाभिमाया संसाराची, आनंदी तैसीची राहा, ठेविले अनंते तैसेची राहा. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसेची राहा, ठेविले अनंते तैसेची राहा. वाहिला उद्योग दुःखची केवळ, वाहिला उद्योग दुःखची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, आनंदे तैसेची राहा, ठेविले अनंते तैसेची राहा. कसं राहिलं पाहिजे? जसं देवानं ठेवलं तसं, देवाच्या मर्जीनं राहा, आपल्या मर्जीनं नाही. कारण देवाच्या इच्छेनुसार, देवाची इच्छा जशी असेल, जी परिस्थिती असेल, त्या परिस्थितीमध्ये आपण आनंदानं राहून देवाचं भजन करावं. तिथं कधी बी त्या ठिकाणी चिडचिड करू नये की मला हे नाही, मला ते नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे आपल्याला वाट्याला येईल त्याच्यामध्ये समाधान मान. आला भागाशी तो करी व्यवसाव, परी राहो पाहो तुझी पायी. तुकाराम महाराज सांगते, जो भागाला आला, आपल्या वाट्याला आला, तर तो प्रपंच या ठिकाणी न्यायानं, नीतीनं, धर्मानं कोणाला त्रास नाही देता आपल्या जीवनाचं सार्थक करीत, देवाचं भगवंताचं नामस्मरण करीत आपण तो प्रपंच, आपल्या जिम्मेदाऱ्या, आपले काम, आपले धंदे, आपला व्यवसाय आपण त्या ठिकाणी सुरळीत चालीनं, आणि तो पण भगवंताच्या सानिध्यात राहू, मग त्यांना जीवन सार्थकी होत असतं. आणि ही शिकवण संताची आहे. हे जर जीवाला कल्याण करून घ्यायचं असलं तर त्यांना त्या ठिकाणी आपलं हितावर जागर राहून त्या प्रपंचामध्ये राहावा. प्रपंच एक काही सुखाची वस्तू नाही, किंवा प्रपंचात राहून काहीतरी मिळणार नाही, तर प्रपंचामध्ये जीव या ठिकाणी आपलं आयुष्य संपित असतं. म्हणजे प्रपंचात राहून आपल्याला काहीतरी वस्तूचा लाभ झाला, म्हणजे काही खुशी मानायची नाही, तर आपलं एक एक क्षणाला आयुष्य कमी व्हावं लागलं. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, आयुष्य संपायला लागलं. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारे गुंतलासी. आयुष्य मोजायसाठी मापारी बसला. काळ म्हणजे कोण? आयुष्य मोजायला लागलाय, आणि तू तर व्यवहारामध्ये गुंतलास. तुला तर व्यवहारासक्तता आहे, तू तर प्रापंचिक पदार्थामध्ये मोह आहे. आणि म्हणून साधू संत आपल्याला या ठिकाणी जेव्हा विचारतात की तू प्रपंचात राहिला, तो प्रपंच या ठिकाणी कसा आहे, खरा नाही, वास्तव नाही. आणि तू देवाचं भजन कर आणि तुझं कल्याण करून घे. कारण अंतकाळाच्या टायमाला तुला या ठिकाणी सगळे सोडून दे. अंतकाळी कोणी नाही वा सांगाती, साधूच्या संगती हरिजोडे. तू जर संतांच्या संगतीत राहिला, हरिपाठ म्हणला, ज्ञानशक्ती वाचली, त्यांच्या गाथा वाचला, त्यांचे अभंग करून घेतली, ते चालीवर म्हणून नाही, चालीवर म्हणून जमत नसतं, तर अर्थ पण करून घ्यावं लागत असतं. कारण प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय. म्हणून आपल्याला अर्थ पण पाहावा लागेल अर्चनताई, बरं का. कारण अर्थ
जर नाही कळाला तर आपला धोका टळणार नाही आणि अर्थ कळाला पाहिजे. म्हणून अर्थ पण लक्षात घ्यायचा. कारण आपल्याला ते बोलले, पण कशासाठी बोलले किंवा आपल्याला त्याच्यातून त्यानं मार्गदर्शन काय केलं. जसं आई आपल्या मुलाला अंगाई गीत गाते आणि तशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला आपण त्यांचे लेकरं आहोत. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धरया कारण उद्धरया जन जड दिव. कारण आपण ते आपले आईबाप आहेत, आपण त्यांचे लेकरं आहोत आणि त्यानं आपल्यासाठी अंगाई गीत गायले, त्यांनी उपदेश केला, तर गाण्यातून केला, गीतातून केला आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला उपदेश त्यांनी आपल्याला उपदेशच केला असं नाही, तर आपण त्यांच्या उपदेशामध्ये रमून त्या ठिकाणी तो उपदेश ऐका आणि अर्थ करून आपलं कल्याण करून घ्या. कारण संतांच्या आरशामध्ये आपण आपलं चेहरा बघा, आपला त्यांच्या आरशामध्ये मी कोण आहे हे लक्षात येत असतं. आपण जो काही अर्थ केला तर आपल्याला वाटतं की मी माणूस आहे, मी स्त्री आहे, मी तरुण आहे, मी बालक आहे, मी म्हातारा आहे, परंतु ते सांगते जीव अवघे देव. तुम्ही सर्व देव आहात. देव आहात म्हणजे का, तर तुम्ही देवाच्या जातीचे आहात, तुम्ही चैतन्य आहात, तुम्ही परमात्मा आहात. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न झाले म्हणे हरिपाठात सांगते. म्हणून हरिपाठ घ्यायला पाहिजे आणि हरिपाठातले त्यांचे शब्दाने शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपण लक्षात घेऊन आपलं जीवन कृतार्थ करता येतं. म्हणून या ठिकाणी संतांच्या विचारात जे भेटतं ते कुठंच नाही. कोण्या धामाला जा, कोण्या तीर्थाला जा, कोणतं पर्यटन करा, माणसाचं मन जास्त पांगत असतं, त्याचं मन विषयासक्त होत असतं. परंतु संतांचं भजन केल्यावर आणि संतांच्या विचारात राहिल्यावर त्याचं मन शुद्ध होत असतं, सात्विक बनत असतं आणि त्या मनामध्ये संतांचा बोध उतरत असतो. म्हणून आपल्याला सांगितलं की थाईच बसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळोबावा. आपलं मन या ठिकाणी जास्तच अजून भरायला लागलं किंवा पळायला लागलं, चंचल व्हायला लागलं, म्हणून तुम्ही थाईच बसुनी आहेत त्या जागेवर तुम्ही त्या ठिकाणी संतांच्या विचारानं पहा तुम्ही कोण आहात किंवा संतांच्या शब्दाचा अर्थ तुम्ही एकाग्र चित्तानं ध्यानात घ्या. असं काही वेळ काढा की शांत चित्ताने की पूर्ण मनाने या ठिकाणी की आज आपल्याला या अभंगाचा अर्थ कळून घ्यायचा आणि पूर्ण मनानं या ठिकाणी आपण त्या अभंगात चरण पाठ करून किंवा बघून त्याचा अर्थ लक्षात घेऊन ते आपल्याला काय बोलायला लागले, काय बोध करायला लागले किंवा कशा प्रकारानं देवाचं स्वरूप, देवाचं नामस्मरण, त्या अभंगात काय सांगितलं, काय शिकविलं, आपल्याला काय घ्यासारखं आहे, अशा प्रकारचं आपण त्यांचं त्या चरित्राचं किंवा त्यांच्या त्या बोधाचं, त्या गाथ्याचं, ज्ञानेश्वरीचं जर आपण असं वाचन केलं तर आपल्याला काहीतरी पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्याला निश्चित त्यांच्या त्या बोधाचा उपयोग होणार. म्हणून आपण आपलं कल्याण करून घेण्यासाठीच त्यांनी ग्रंथ तयार केले आणि हा खूप संप्रदाय सर्वात जुना संप्रदाय हा वारकरी संप्रदाय. याचे जे काही पहिले वारकरी भगवान शंकर आहेत, म्हणून असा हा अनादी असणारा हा संप्रदाय. आणि जर आपण बघायला लागलो तर आपल्याला ध्यानात घेता येतं आता कलियुगामध्ये अनेक प्रकारचे देवांतर त्यांचे भक्त हे निघाले, परंतु इतकं स्पष्ट संतांच्या पदा इतकं स्पष्ट त्यांच्यामध्ये परमार्थ नाही किंवा तिथपर्यंत ते पोहोचायला त्यांची शक्ती नाही किंवा तशी साधनं त्यांची त्या ठिकाणी बळकट नाही. जेवढा हा भक्ती मार्ग, हा संतांचा मार्ग आपल्याला ताबडतोब थोडक्यात आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतो, म्हणजे समाधानापर्यंत नेऊन घालेल. तितकं बाकीचे संप्रदाय जगामध्ये अनेक त्या ठिकाणी निघाले, अनेक संप्रदायाचे भक्त निघाले आणि तिकडं डेकोरेशन हे ते असल्यामुळं किंवा काही बी करा तुम्ही पण या ठिकाणी आमच्यात या, अशा प्रकारचे पण संप्रदाय बरेच निघाले. तुम्ही जसे आहात का तसे,
तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पहिल्या सवयी, तुमचं त्या ठिकाणचे पहिले समजा ते तुम्हाला वळणं असतील, खाणं पिणं राहणं ते असतं, तसं तुम्ही आम्हाला चालतात. परंतु तुम्ही आमच्याकडे अशी सूट दिल्यामुळं पुन्हा भक्त लोकांची मांदियाळी जास्त जमली आणि म्हणून त्यांची त्या ठिकाणी तेव्हाच त्यांचं त्या संप्रदायाची छाप लोकांवर पडती. परंतु इथं त्या ठिकाणी आपल्या संप्रदायामध्ये निवडक लोक असतील. माझे घरी कोण कोण निवडा यातून भिन्न, अशा प्रकारचे किंवा माझी जातीचे मज भेटू कोणी, आवडीचा धनी गिरवा आवडीचा धनी घ्यावा अशी. कारण माझ्या जातीचे किंवा माझ्या ऐकण्या म्हणजे मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे चालणारे, मनोमार्गाने न जाणारे, मनाच्या मागे न धावणारे, शास्त्राप्रमाणे वर्तन करणारे आणि असे जे कोणी असतील, संताला देवाला मानणारे, त्यांच्या विचाराच्या चौकटीत चालणारे, असे जे कोणी असतील, मग ते थोडे का असणार परंतु नीट पाहिजे. कारण जास्त गर्दी काय काम, आम्हाला वाटतं की आमचं ऐकायला जास्त लोक पाहिजे. जास्त लोक असले म्हणजे आम्ही महाराज, आणि असं काय नसतं. एक जरी असला तरी पण ते ऐकणारा लागत आहे की नाही. कारण ऐकणारा पाहिजे, लय मोठं काय कामाचं. म्हणून तसं या ठिकाणी सांगायचं की असले तर हरकत नाही, परंतु असं होतं असं काही नाही की. म्हणून आपण बघतो की मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवी सारच चोचविले. कारण मच्छिंद्रानं फक्त गोरक्षाला सांगितलं, गोरक्षानं फक्त गैनीला सांगितलं, आणि गैनीनं फक्त निवृत्तीला सांगितलं, आणि निवृत्तीनं फक्त ज्ञानदेवाला सांगितलं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्याला सांगितलं. तिथून पुढे त्यांचा संप्रदाय त्यांनी सांगितलं की महाराज मला त्या ठिकाणी तुम्ही आता अशा प्रकारचं आज्ञा द्या की मला सर्व लोकांना सांगायचे, कारण माझी इच्छा तुम्हाला पूर्ण करावं लागेल. कारण आई वडील जाते वेळेस तुम्ही त्या ठिकाणी आई वडिलांना सांगितलं होतं की ज्ञानोबा हट्टी आहे निवृत्ती, त्याची इच्छा पूर्ण कर, त्याचा हट्ट पूर्ण कर, असं म्हणून त्या ठिकाणी आई वडील गेले होते. ते स्मरण ज्ञानोबा राहायला निवृत्ती महाराज करून दिलं. आणि माझा हट्ट आहे की मला हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचायचं. निवृत्ती महाराजांचा नाईलाज झाला, मग त्याने सांगितलं की ठीक आहे. म्हणून ज्ञानदेवी सारच चोचविली. ज्ञानेश्वर महाराजांनी हे ज्ञान प्रगट गुहे बोलले, विश्वब्रह्माची केले, रामजनार्दनी पाहित कची ठेले. हे गुह्य म्हणजे गुप्त असणारं ज्ञान प्रगट केलं. आणि म्हणून संतांचे उपकार आहेत. म्हणून त्यांनी किती आपल्यासाठी सहन केलं आपण बघतो. ज्या मम्माजीनं तुकाराम महाराजांना काट्याच्या काठीनं मारलं, ज्या काठीला काटे होते अशा काट्याच्या काठीनं त्यांना मारलेला होता. की तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाई की यांच्या वडिलांना त्यांना म्हैस दिली होती की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं घर दखन, तुम्हाला दूध खायला घ्या न्या, आणि म्हणून नेली. तर एकदा त्यांच्या त्या मंबाजी वाटच पाहत होता की तुकोबाराय आपल्या काहीतरी गुन्ह्यात गवसाव, आणि म्हणजे आपण त्यांना त्या ठिकाणी आपलं बी काहीतरी दाखवू की त्यांना जागेवर आणू किंवा त्यांचं हे जे काही भजन पूजन सर्व काही बंद करू, असं त्यांनी मनात धरलं होतं. योगायोग असा झाला की तुकाराम महाराजांची ते जिजाबाईनं जी काही म्हैस सोडली तर ती नीट त्या मंबाजीच्या त्या घरापुढे थोडा त्यांना मळा केला होता, त्या मळ्यामध्ये गेली. आणि मग त्यानं त्या म्हशीला नाही मारता तुकाराम महाराजालाच मारलं काट्याच्या काठीने. आणि मारलं त्या ठिकाणी तुकाराम महाराज खूप रक्तबंबाळ झाले. आणि इतकं मारलं की त्याचे हातच सुजले मंबाजी. इतकं मारलं, किती मारलं असं. मंबाजी घरी गेला. तुकाराम महाराजांनी घरून कपात तेल नेलं, त्याच्या घरी गेले. मंबाजी तुम्ही मला मारलं, तुमचे हात सुजले असतील म्हणून त्या ठिकाणी चोळायसाठी आलो. मंबाजीचे हात चोळू लागले आणि मंबाजीच्या डोळ्यातून पाणी आलं. तुकाराम महाराज तुम्हाला मार, आणि म्हणून त्या ठिकाणी गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, असे त्यानेच करावं असे तुकाराम महाराज आपण त्या ठिकाणी
कुठे आहेत, परंतु आपण त्यांच्या त्यांच्या बोधावर, त्यांच्या अभंगात त्या ठिकाणी राहून आपलं कल्याण करून घेण्यासाठी त्यांनी अभंग लिहिले. म्हणून त्या निमित्तानं या ठिकाणी मग कोणी सांगणारा असो का कोणी ऐकणारा असो, त्याच्यामध्ये सांगणारा काय कोणी महाराज नाही, ऐकणारा काय कोणी कमी नाही, तर तो उलट ऐकणारा हा त्या ठिकाणी सांगणाऱ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो. ज्ञानोबराय सांगते, प्रभो तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा अर्ची जसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल कीची. म्हणून नव्या अध्यायामध्ये खूप वर्णन केलं की प्रभो म्हणजे जे प्रभो म्हणजे हे परमात्म्या, हे ईश्वरा, की तुम्ही त्या ठिकाणी महेशाच्या मूर्ती आहेत, भगवान शंकराच्या तुम्ही मूर्ती असणाऱ्या, आणि तुमची पूजा मी कशानं करू, तुम्ही दुर्बळ आहे. म्हणून बोल जरी गंगावती, की निर्गुळीचा पाला भगवान शंकराला प्रिय असतो, आणि तो निर्गुळीचा पाला त्या ठिकाणी मी तुम्हाला देऊन तुम्हाला संतुष्ट करतो, असं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून आपल्याला ध्यानात घेता येतं की साधू संतांना सर्वांचा सन्मान केला, म्हणून आपण सुद्धा सर्वांचा सन्मान करायला शिकणं, आपण सुद्धा सर्वांवर प्रेम करणं आणि भगवंताची भक्ती करणं, कोणाचाही द्वेष अंतःकरणात नाही ठेवणं, शुद्ध भावनाने वागणं, आणि धर्माप्रमाणे संतांना जे सांगितलं आपण परमार्थ किती करायलो हे लोकांना दाखवायचं नाही. आपला परमार्थ देवाला आवडला पाहिजे. लोकांना आवडून काय करायचं? लोक आज चांगलं म्हणते, उद्या वाईट म्हणते, परंतु आपलं वागणं देवाला आणि कोणाला दाखवायसाठी आपला परमार्थ करायचा नाही, किंवा कोणाला सांगायसाठी आम्ही असं करतो तसं करतो नाही करायचा. तर आपला परमार्थ देवाला आवडला पाहिजे, आणि देवाला आवडल्यानंतर देव त्याच्या प्रसाद रूपानं आपल्याला त्या ठिकाणी समाधान, शांती, सुख देत असतो. तर त्याला आवडल्यानंतर म्हणून आपण त्या ठिकाणी कोणाला आवडायचा अट्टहास करू नये. किंवा पूर्वी राजे लोक पुढं संगीत, नृत्य अशा प्रकारचे त्या ठिकाणी कलाकार लोक यायचे, आणि राजा त्या कला बघायचा आणि त्या कलावंताला त्या ठिकाणी बक्षीस द्यायचा. आणि म्हणून ते कलावंत त्या ठिकाणी कला सादर करीत असताना राजाच्या भोवती बरीच काही त्यांची मंडळी असायची, सरदार, सैनिक, परत त्या ठिकाणी गावकरी, कोणी प्रतिष्ठित, कोणी असे असायचे ऐकायला. आणि ते कलावंत त्या ठिकाणी कला सादर करायची. कला सादर केल्यानंतर कलाकाराचा जो काही भोग असायचा किंवा त्याची जे काही धारणा असायची, तर ते राजाला आपलं नाटक आवडलं पाहिजे ही धारणा असायची. त्या ठिकाणी ऐकणारे भरपूर असायचे, पाहणारे भरपूर असायचे, परंतु आपलं जे काही नृत्य आहे, नाटक आहे, कला आहे, ती राजाला आवडली पाहिजे. कारण त्याला वाटायचंय बाकीच्याला आवडून मला काय भेटणार, राजाला आवडलं म्हणजे मोठं बक्षीस भेटत. म्हणून त्या ठिकाणी राजाला आवडायसाठी राजाकडे लक्ष देऊन कला सादर करतात. अशा प्रकारचे या ठिकाणी भगवान राजा आहे. ज्या देवाकडून आपल्याला जे भेटन ते बाकीच्याकडून काय भेटणार, असं समजून आपण त्या भजन, आपलं पूजन, आपलं परमार्थ देवाला आवडण्यासाठी केलं पाहिजे, देवाकडे लक्ष देऊन केलं पाहिजे. कारण हे जीव म्हणजे सगळे भिकारी आहे, जीव म्हणजे सगळे दुःखी आहेत. दिलं तर दुःख देते, यांच्याजवळ काय आहे, कारण सगळे जीव दुःखी आहेत. म्हणून त्यांच्याकडे पाहून या ठिकाणी आपण परमार्थ नाही करायचा. किंवा हे चांगले म्हणले म्हणजे आपण चांगले असं काही नाही. कोणी निंदा, कोणी म्हणता, आम्हा सहिताचा धंदा. कारण या ठिकाणी हे काय आपल्याला या ठिकाणी भवसागरातून सोडणार आहे, किंवा हे कुठं त्या ठिकाणी आपलं कल्याणाप्रत नेणार आहे. म्हणून तो ईश्वरच या ठिकाणी जीवाचं कल्याण करणार आहे, आणि त्याच्याकडे आपली दृष्टी असा. म्हणून माझे चित्त तुझे पायी. म्हणून साधू संतांना दुसरीकडे ध्यानात दिलं नाही की आम्ही त्याचे दास, कारण त्याचा ना आमचा संबंध आहे, की आम्ही देवाचे आणि देव आमचा आहे. म्हणून बाकी लोकांचे त्या ठिकाणी पाहिलंच नाही. की मग त्याच्यातून जर कोणी भजन करीत असलं, भक्ती करीत असलं, सहवासात येत असलं तर ठीक आहे, नसलं येत एकट्याने भजन केलं. मग तुकोबारायानं जास्तीत जास्त एकट्याने भजन केलं. आणि कुठं केलं की त्या काळात कुठं त्या ठिकाणी दर्या डोंगर किती असतील, किंवा किती हिंस्र पशु त्या ठिकाणी असायचे, आणि जंगल असायची, आणि अशा ठिकाणी एकांतात जाऊन त्यांनी देवाचं भजन केलं. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती. होत असलं तर एकांतातच चांगलं, पण ठीक आहे, नसलं होत तर लोकांतात का होईना पण भजन करा. आणि म्हणून उद्देश फक्त परमात्मा, फक्त देव, देव आपल्यावर खुश झाला पाहिजे, किंवा आपलं भजन देवाला आवडलं पाहिजे, किंवा आपलं
जे काही आत्मचर्चा आहे ती देवाविषयीच पाहिजे. कधी बी आता बोलण्याची नाही आम्हा देवाविना काही. आता देवाशिवाय काही बोलणंच नाही असं आपल्या वाणीला आपण वळण नियम लावून द्यायचा, की सगळ्या इंद्रियाला नियम लावून द्यायचा. आणि म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घे राई विठोबाच्या पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केस. म्हणून अशा प्रकारचे देवाकडेच लावा. काय लावा? सर्व इंद्रिय, सकळ इंद्रिय वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धीने घे एकांती प्रिया देशी. म्हणून बुद्धी या ठिकाणी ते आपल्या प्रिय त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जशी रमण होती अशा प्रकारची या ठिकाणी बुद्धी एक अशा प्रकारची आहे. तर ती जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रमण झाली तर पुन्हा त्या ठिकाणी त्या विषयाकडे जात नाही किंवा विषय सुखात रमत नाही. प्रापंचिक सुखात प्रापंचिक भोगामध्ये तिला आनंद वाटत नाही. का? तर हे भोग आहे. तुकाराम महाराज या भोगाला भोग म्हणते. भोगे रोगा दोग या दिले आणि का आरुची ते होका आता सकळा पासोनी. भोग म्हणजे रोग आहे. म्हणून यानं कोणीही सुखी झालं नाही, कधी पण सुखी झालं नाही आणि मात्र दुःखी झालेले बघितले. आणि म्हणून या ठिकाणी जे भोगी आहेत ते रोगी होत असतात. आणि म्हणून या ठिकाणी संसारातले सुखी म्हणणारे शेवटी त्या ठिकाणी त्यांना जेव्हा प्रपंच सोडून जायचे मग त्यांना त्यावेळेस त्या ठिकाणी विचारा की काय म्हणले बाबा तुमच्या लग्नात तर लय तुम्ही खुश होते राव. ते म्हणे गाड्या गाड्या ते काढू नको आता माझी काय परिस्थिती आणि लय अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्याला ते सुख होईल का? किंवा त्याला म्हणायचं तुम्हाला मुलगा झाला होता तेव्हा तुम्ही लय पेढे वाटले, तेव्हा लय तुम्ही खुशीत होते. ते म्हणला आता या ठिकाणी मरायला लागलो ना, आता कशाला काढायला लागल्या ह्या गोष्टी, म्हणून त्याला आवडन का? म्हणून त्या ठिकाणी त्याला सांगायचं की मोठे त्या ठिकाणी बंगला बांधला होता राव, तेव्हा तुम्ही लयच मस्त त्या ठिकाणी दिसू लागले आणि काय तुमची सजावट होती काय होते. ते म्हणे ते काढूच नका आता माझा जीव चालला इथं, म्हणून आवडन का त्याला? मग तशा प्रकारच्या या ठिकाणी संसारामध्ये नाश होणारे वस्तू आपल्या अवतीभोवती सर्व काही नाश होणारे पदार्थ आपल्या जवळ आहेत आणि आपण त्यांना त्या ठिकाणी आपलंस करू नये. तर आपण आपल्याला देव आपलासा केला पाहिजे आणि देव आपलासा करण्यासाठी आपण अखंड देवाचं चिंतन केलं पाहिजे आणि कोणाला सांगितलं पण नाही पाहिजे आम्ही लय देवाचं करतो. तर आपल्याला सवय असते आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही ते केलं. दाखवू नाही की तुमची श्रीमंती तुम्ही दाखी दाखवा, तुमच्याकडे किती पैसा आहे, किती बँक बॅलन्स आहे दाखी दाखवा, किती सोनं आहे दाखी दाखवा, दाखी तर लागणार. म्हणून या ठिकाणी परंतु तुमच्याकडे काय बँक बॅलन्स आहे किंवा तुम्ही किती तुमच्या बँकेत पैसे आहेत तुम्ही जर सांगितलं द्या मग आम्हाला, पण तुम्ही काही सांगत नाही. म्हणून तशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण सुद्धा आपलं दान पुण्य केलेलं किंवा आपल्या साधना केलेल्या कोणाला सांगायचं नसतं आणि देवाला सांगायची गरज नाही. त्याला माहिती, त्याला सगळं दिसतं, कारण देवाचे डोळे सगळीकडे आहेत, देवाला सगळं ऐकू येतं, देवाचे कान सगळीकडे आहेत. म्हणून देवाला सगळं माहित ज्ञात असतं आणि म्हणून त्याला सांगायचं काम नाही. आणि जीवाला सांगून फायदा नाही, त्याच्या काही हातात नाही. तर तोच या ठिकाणी बंधनात आहे किंवा तोच दुःखी आहे, तो परतंत्र आहे, म्हणून त्याला सांगून काही फायदा नाही. आणि ईश्वर स्वतंत्र आहे तर त्याला सर्व ज्ञात आहे, म्हणून त्याला सांगून फायदा नाही. म्हणजे काय केलं पाहिजे? मग त्याचं भजनच केलं पाहिजे. ते नाही म्हणा आम्ही तो प्राणी तुटलं पण लक्ष्मी ओळख तयार, म्हणून गात जागा प्रेम मागा विठ्ठला. म्हणून या ठिकाणी आपण खूप भाग्यवान आहोत. म्हणून महाराज सांगत असते अरे आपण श्रीमंत बापाचे लेकर आहोत, आपण त्या भगवंताचे त्या ठिकाणी भगवंताचे आहोत आणि भगवंताचे होऊन राहा. कारण भगवंताचे तुझा म्हणून आलो देवा बघत बघत वाट असो तुला देवा माझा सदा नमस्कार. आपण देवाचे होऊन राहा, देवानच पाठीला आपल्या जगामध्ये आणि आता देवाच मर्जीनं राहा आणि देवाच्या मर्जीनं राहून आपल्याला त्या ठिकाणी त्यानं पाठीलं, त्यानं ठेवलं, त्याच्या सत्तेनं राहिलो आणि आता त्याचेच होऊन राहायचं आणि त्याला त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करायचं. ही त्याच्याच कृपेनं होणार आहे. म्हणून त्याचं चिंतन करा. आपलं कोणीच नाही जगामध्ये असं समजा. किंवा
आपलं कोणीच नसतं खरोखर, आणि आपला फक्त देव असतो. कारण त्यानं जर श्वास बंद केला तर सगळे त्या ठिकाणी याची विल्हेवाट लावण्यासाठी गडबड करते. त्यांना वाटत की याला आधी त्या ठिकाणी स्मशानभूमीत देऊन याला अग्नी संस्कार देऊन आपण मोकळे व्हा, असं वाटन. कोणाला वाटन? जे जवळचे त्यांनाच वाटन. त्यांना वाटन की पटकन यांना त्या ठिकाणी देऊन टाका, कारण आपल्याला काही पण त्या ठिकाणी करता येत नाही, चहा पाणी करता येत नाही, कुठं नाश्ता करता येत नाही, कुठं काहीच करता येत नाही. अगोदर या ठिकाणी काय करा की याची विल्हेवाट लावा. म्हणून आपल्याला आपण बघतो की प्रेत आता का नाही, इथं श्वास चालू आहे. आणि श्वास कशामुळे राहिला? आपला मोठा बंगला आहे, आपलं मोठं घर आहे, आपली मोठी गाडी आहे म्हणून राहिला का नाही? ते कशामुळे राहिला श्वास? आपल्याकडे मोठी गाडी येऊन राहिला का नाही? नाही. मोठं घर आहे आपलं म्हणून राहिला ना? नाही नाही, त्याच्यामुळेच राहिला. कशामुळे राहिला? तर ईश्वराचं आपल्यावर काय प्रेम आहे म्हणून राहिला. म्हणजे ईश्वर आपली भक्ती करायला लागला. आपण ईश्वराची भक्ती करतो का ईश्वरच आपली भक्ती करायला लागला? ईश्वर आपली भक्ती करतोय. ईश्वरानं आपल्याला इथं ठेवलंय आणि आपल्याला इतकं चांगलं ठेवलंय की सर्व त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आईनं सांभाळलं, ईश्वरानं प्रेम केल्यामुळं सर्व आपल्यावर प्रेम करायला लागले. परंतु ईश्वरानं प्रेम केल्यामुळं किंवा ईश्वर इतकं प्रेम करतो, ईश्वरानं प्रेम केल्यामुळं सर्वच प्रेम करायला लागले. आणि ईश्वरानं जर प्रेम काढून घेतलं तर आताच याला त्या ठिकाणी स्मशानभूमीत नेऊन टाकतील. किंवा आपण पागल का नाही? ईश्वरानं हो दिलं नाही. आपण आंधळे का नाहीत? आपण बहिरे का नाहीत? मुके का नाहीत? पांगळे का नाहीत? तर ईश्वराची कृपा आहे. काय केलं असतं झालं असतं? काहीच नसतं. कशामुळं? आणि आपण आयटीत राहा लागलो आणि आपण त्या ठिकाणी ते ईश्वराचं नामस्मरण घेत नाही, कमीपणा वाटतो, लाज वाटते, आणि म्हणून या ठिकाणी. परंतु ईश्वरानं जर शरीर दिलं नसतं तर काय केलं असतं? बरं, डुक्कर केलं असतं तर काय केलं असतं? कुत्र केलं असतं तर काय केलं असतं? खंती ते न करा. नाही भजन केल्यावर काय होणार? तुकाराम महाराज सांगते, खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. काही खंत करू नका, गाढव कुत्र्याचा नंबर लावून ठेवला, ग्रॅज्युएशन करून ठेवलंय, आता काढत बसायचं काम. म्हणून पुढच्या जन्माचं ज्यानं भजन नाही केलं त्यानं तिकीट काढून ठेवलंय, आता ते ह्या गाडीतून उतरणं आणि त्या गाडीत बसणं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची अपायी, नसलं जर जायचं तर मग आता आपण भजन केलं पाहिजे, आता आपण देवाची भक्ती केली पाहिजे, कारण योग आलेला आहे. आणि म्हणून हा योग आपण भाग्यवान आहोत म्हणून आलेला आहे. म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटप आहे नारायण. जो भाग्यवान आहे तो भजन करीत असतो, जो भाग्यवान नाही त्याला भजन, त्याच्या मुखाला देव येत नसतो. कारण कोण पापी आहे? जो देवाचं नाव घेत नाही तो पापी. नामाशी विनमुख तो नर पापी. आपल्या मनाने सांगायत नाही, आपल्या प्रमाणे सांगतात. नामाशी विनमुख तो नर पापी, हरिविना धावया न पावे कोणी. नामस्मरण करतो तो पापी. पुण्यवान कोण आहे म्हणले? हरिमुखी गाता हरपली चिंता, तो पुण्यवान आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून असं आपण स्वतःला इकडचं धन नाही वाढायचं, इकडचा मान नाही वाढायचा, आपलं देव त्या ठिकाणी देवाचं सख्यत्व वाढायचं आणि देवाला जवळ करायचं. एक करून घ्यायचं देवाला. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तिने विण जीवा सुख नव्हे, तिने विण जीवा सुख नव्हे. रती माहिती दुःखाची जनती, रती माहिती दुःखाची जनती, रती माहिती दुःखाची जनती. देवाला आपलंच करून घ्या, देवाला सोडून
आपण या सर्व पदार्थ सर्व संसारात राहिलो हे माईक पदार्थ आहे. माईक शब्दाचा अर्थ काल्पनिक आहेत आणि याच्यात रमू नका. हे कवाशी सोडून देते, कुठं सोडून देते हे सांगता येत नाही. हे शरीर सुद्धा आपल्याला सोडून देणार आहे. हे श्वास पण निघून जाणार आहे. हे सर्व काही पसारा मग होत दूरच आहे. आपले शरीर आपणा पारखे इतर होतील नवल काय. काय नवल आहे? बाकीचे सोडून देतील म्हणून आपलं शरीर आपलं सोडून देणार आहे. मग त्या टायमाला कोण राहणार आपलं? आता तयारी करा, अजून वेळ गेलेली नाही. गेलं ते गेलं, परंतु आता आहे ते तरी. आता बरंच पाणी पुला खालून गेलेलं आहे. आता जे राहिले तितकं तरी करा रे बापांनो साधना. आपण लवकर ध्यानात येऊ. बाकीच्या गोष्टी कमीच करा. आता या नुसत्या तितक्या ऐका पुरतं नाही, खरोखरच जीवनामध्ये आपलं उतरलं पाहिजे. ऐकताना बरं वाटतं पुन्हा त्या ठिकाणी असंच करा आणि पुन्हा आपली पहिल्या वाटाने आपण पुन्हा जातो. परंतु नाहीच. आता या ठिकाणी आपण आता माघारी फिरायचंच नाही. आपण आता या ठिकाणी निश्चयानं देवाची प्राप्ती करून घेऊन आपण त्याच मार्गाने जाणं, सतत त्यातून भजन करणं, त्याचं चिंतन करणं आणि पहिले रस्ते जरी करता आपले असले, परंतु त्याला त्या ठिकाणी आता बाजूला करणं हा संतांचा मार्ग जो काय आहे, ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा ज्यांचा जो काही बोध आहे, त्या मार्गावर आपण चालणं आणि असं त्या ठिकाणी आपण बोधावर जाण्यासाठी संतांना खूप अभ्यास केला आणि म्हणून या ठिकाणी आपण आता थांबू, बसायला होईल. आता विश्वात्मके देवी येणे व्हावे तोषावे, तो सोनी मज द्यावे कसा. जी कळाची व्यंकटी सांडो, तया सत्कार विरती वाढ. परस्परे पळो मैत्र्याचे, दुरितांचे त्रिपिरदाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो तिला वर्षोत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदे हळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया होता. चला कल्पतरुचे आरहो, चैतना चिंतामणीचे गावो. बोलती ते अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होती, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितेंनी लोकी. भजिजो आदि पुरखी अखंड, आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवा, नीतमने विश्वे धरावो. आवैल दान पसावो, येणे वर ज्ञान देव सुखिया झाला. पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज की जय. संत एकनाथ महाराज